नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 7/1/2022 सॉरी 7/1/2025 चे बाजारभाव जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि मित्रांनो, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आज अकोला येथे 710 क्विंटलची आवक झाली. येथे 2,000 रुपये कमीत कमी ते 3,500 जास्तीत जास्त दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथे 2,217 क्विंटलची आवक होती. येथे मित्रांनो 600 रुपये कमीत कमी ते 2,900 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. राहुरी वांबोरी येथे 3,638 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 200 रुपये कमीत कमी ते 3,300 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. सातारा येथे 430 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 1,000 रुपये कमीत कमी ते 3,500 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. कराड येथे 198 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 2,000 रुपये कमीत कमी ते 3,500 जास्तीत जास्त दर मिळाला. सोलापूर येथे 44,495 क्विंटलची आवक होती. येथे मित्रांनो 300 रुपये कमीत कमी ते 4,100 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. बारामती येथे 328 क्विंटलची आवक होती. येथे मित्रांनो 1,000 रुपये कमीत कमी ते 4,000 रुपये जास्तीत जास्त दर होता. येवला अंदरसूल येथे 6,000 क्विंटलची आवक झाली. येथे 300 रुपये कमीत कमी ते 2,600 रुपये जास्तीत जास्त दर होता. अमरावती येथे 405 क्विंटलची आवक झाली. मित्रांनो येथे 700 रुपये कमीत कमी ते 2,800 रुपये जास्तीत जास्त दर होता. धुळे येथे 873 क्विंटलची आवक झाली. येथे मित्रांनो 200 रुपये कमीत कमी ते 2,470 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. लासलगाव येथे 17,629 क्विंटलची आवक झाली. इथे मित्रांनो 1,000 रुपये कमीत कमी ते 3,012 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील टॉपचे कांद्याचे बाजारभाव. आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल.